तेव्हा स्तुती आवडत नाही असा जगात माणूस नाही, देवाला तर आवडते. स्तुती आवडत नाही असा माणूस नाही, पण महाराज खोटी स्तुती स्वीकारली नाही पाहिजे. आपली लायकी नाही त्या गोष्टीचा परिभाग अंगावर घेतला नाही पाहिजे. कुंटाला पाप वाढत असते आणि त्या पापानं अख्खा संसार खालून जळत असतो. खालून तात्पुरतं गोड वाटतं माणसाला, 4 लोक आहेत बरं बोलले. अधिकारी लोक असतात. विदेश स्थितीतला साधू देवावर इतकी दृढ श्रद्धा, लेकरू तुडवलेलं कळालं, गुडघ्या पुस्तव रक्ताचे थेंब तुटे बोल. बाईने ओरडलं, मायावती ती मायावती का नाही ओरडावी. धनिया शब्द ऐकल्याबरोबर बायकोकडे पाहिलं. भजनात विक्षेप विचारावं का रडलीस. माणसंच होते काही जा ते चाक फिरवायची काठी, आता इलेक्ट्रिक चाक आले, मोटरवर फिरते. पहिल्या कुंभार दादाला लाकडानं चाक फिरवावं लागायचं. कुंभार दादाला लाकडानं फिरवावं लागायचं. ते चाक फिरवायची काठीच उगारली. बाईच्या लक्षात होतं पोरगं तर तुडून मारले आणि एका काठीत ह्या तिथीला आपलं श्राद्ध पुढच्या वर्षी होणार. बाईसाहेबाच्या लक्षात आलं. पण बाईसाहेबाच्या लक्षात आलं ऐकायला एकच औषध, पांडुरंगाची शपथ हात लावता पा. दिली काठी फेकून, बहिणीत रूपांतर दुसरी केली. दिली बापाने केली म्हणजे दिली. तो काळ बरा होता ना, आता किती बायलाटे टाका वेळ लागेल ना आता. तो काळ होता तो. बापानं सांगितलं पहिलीला सांभाळलं तसं सांभाळा, सर्वांना ज्ञात आहे. शेजारणीच ऐकून एके दिवशी अंगावर हात टाकले, अंगावर हात घेतले. तोडी लेकर आणेसाठी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, आणि तोडी लेकर आणेसाठी विटेवरीच्या मालकाची शपथ बाटली बेटा हो तुम्हाला फाचने तोडून टाकले. संक्रांत महिन्यात 6 महिन्यावर आली. मावल्या होत्या हिंदू संस्कृतीतल्या. संक्रांतीला वाण देण्यासाठी सोडे लागतात, गाडगे लागतात, आणि संक्रांतीचं वाण गाडग्याशिवाय देऊ नये असं पुराण सांगते. मध्यंतरी पैशावाल्या बायकांनी जरा शहाणपणा केलता. कोणी चांदीचे बुटके घेऊ लागल्या, कोणी तांब्याचे घेऊ लागले, कोणी पितळाची घेऊ लागल्या. मालकाचं आयुष्य कमी होऊ लागलं ना त्यानं. नियम नाही मोडायचा नाही नियम. कारण घर जर 1200 कोटी रुपयाचं घर आहे एका माणसाचं, 1200 कोटी रुपयाचं घर आहे, ते काय मा सासरा नाही काय नाही. जाऊ द्या तितकं कशाला इचकायचं. माझ्या जीवनात वास्तू शांती करायचा योग आला. 7.5 कोटी रुपयाचं घर, 7.5 कोटी रुपयाचं घर बांधलं. ते 2 तोळ्याचं बुटका आणत नव्हता का मगर बाबा सोन्याचं. वास्तुपुरुष सोन्याचा होता, पण वास्तुपुरुष घरात अग्नी दिशेला ठेवत असताना तो वास्तुपुरुष मात्र मातीच्या गाडग्यातच ठेवा लागतो. नियम आहे. मोडायचा नाही नियम. कोणाच्या बापाची जागिरी नाही, मोडायचा नाही नियम. आता सप्ताह चालू आहे. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने रूपावर किंवा नामावरच बोलावा. पुढच्याला किती जोर आला ते तुला पाकिट देईल, पण तू परंपरा मोडू नकोस. तू गाडीत काय येतो, हेलिकॉप्टर नाही, विमान नाही, पण मागणी पर किंवा रूपावरच बोलावा. ही परंपरा आहे. मागच्या महाराज कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन लोकांनी पायी जाऊन कीर्तन केले, पण परंपरा टिकल्या. आता तुमच्या माझ्यासारख्या सुखाच्या काळात वावरणाऱ्या महाराजांनी परंपरा जर मोडल्या तर आपले संसार इतके मातीत जातील. आणि संसारिक जरी नसला आणि असला तर कोण्या नरकात टाकावा सुद्धा कळणार नाही. कारण या मागच्या लोकांचा अपमान करणं ही आपली पात्रता नाही, योग्यता नाही. चला, म्हणून माझ्या मावल्यांना तुम्हाला विनंती करतोय, तुमच्याकडे 5 क्विंटल जरी सोनं असलं तरी मातीच्याच बोळक्यात वाण दिलं पाहिजे. कळस सोन्याचा होता, पण सोन्याच्या कळसाला 81 बोळक्यानं स्नान घालते, ते बोळके मातीचंच असतं. मत्कुंभास्ति तु भयो अरुणास्ति कलशायां स्नानो सर्वशुद्धोदक भयो कुंजरा पदास्ति मृत्तिकाया. हत्तीच्या पायाखालची माती
आपां पतियो निर्भयो सर्वास्थित जायम सरिता यद्गंगोदकः पंचगव्यास्थितं मृत्तिकास्थित जायते शुद्धोदक स्नानं स्ततेव चाय नैवं गिरगावकर लिखितम. मोठ्यांचं वाक्य ह्या परंपरा आहे. 14 कोटी हुंडा दिला एका पुढाऱ्याने चोरीला, फक्त ते सांगत नसते. 14 कोटी हुंडा द्याला. लग्न लावायला आमचा मित्र होता ब्राह्मण, पण लग्न लावत असताना एक मातीचं गाडगं असते, त्याच्यात हळकुंड आणि सुपारी टाकते आणि वरून रुमाल बांधते किंवा एखादा पिसन कानात गोत्रे सुगोत्रे भिन्ने भयस्थिताय जायते. मातीच लागते, मातीच लागते. या देशातला नव्हे पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला सगळ्यात 1 नंबरचा श्रीमंत जरी मेला तर त्याचा इस्तू मातीच्याच गाडग्यात लागतो. म्हणून संक्रांतीचं वाण हे मातीच्या पात्रात असावं. असो, बऱ्यापैकी गावातल्या महिलेने आपल्या मालकांना सांगितलं मनोदिनाचे मागे मागे म्हणतोय, काय ऋणे देवाच्या डोक्यावर. मालक संक्रांत जवळ आली, काकांचे हात तुटले, काका आता गाडगे कशी करतील. सात्विक बायका होत्या हो. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चांगलं वागणाऱ्याला कोट्याधीश पण आव जाऊ बोलतो, आणि जो कोट्याधीश गरीबाला आरोतुरो बोलत असेल त्याच्या 3ऱ्या पिढीला त्याच्या श्राद्धापर्यंत त्याच्या पोट्याकडे संपत्ती राहणार नाही. कारण गरीबाचा अवमान करणारी हे उंच जाऊ शकत नसतात. अध्यात्म आदरानं बोलायचं. काही काही पंक्तीला 2-3 मुद्या घालणार, राम्या कल्याण कल्याण. रामे मला वाढतोच. एका कीर्तनाला हजर नाही, पाहुणे रावणे दिसल्यावर चालला मुद्या घालून पंक्तीत फिरायला. रामे रामेचे ते मोजी तू आहे. हाच जर श्रीमंत म्हणला राम, अरे राम कल्याण बरं अण्णा, नीट बोल ना अन्या, जरा माणसासारखं बोल. काय चबर चबर करतो येडे बाई. काळ घोड आलाय महाराज. या काळात देवानं कोट्याधीश करावा, अब्जाधीश करावा, आणि त्यानं गरीबाला आदरानं बोलावा. विटेवरचा मालक त्याला दुप्पट पद्धतीने काढतोय. आदर करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. काकांची हात तुटली. बऱ्या घरच्या बायका सात्विक तात्विक होत्या. एक जण गेला, काका काय, काही नाही, पाहुण्याला निरोप दिलाय, आणि बऱ्यापैकी पाहुणे येतो म्हणतात पण येत नाही. गरीबाचं कोण ऐकत आहे. दुर्बळाचे कोण जगी तुम्हाला एक सांगू का, ज्याच्याकडे संध्याकाळी खाला नाही तो इमानदार आहे, पण त्याचं वचन कोणी मानित नाही. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. बरोबर काका गरीब होते, कशाचे पाहुणे येते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. इथं बसलेल्या कोण्या व्यक्तीनं फक्त 4-5 सेकंद आपल्या गुडघ्याला पाबूट बांधून विचार करा. 20 वर्षापूर्वी ज्या माणसाची गरिबी होती त्या माणसाला त्याचे पाहुणे पत्रिका देत नव्हते लग्नाच्या, आणि तुमच्याकडे पैसे आल्यावर पाहुणे गाडी करून घरी येतात आणि मुळवाट्या देते. तुमच्या रक्तात बदल नाही, तुम्हाला शिंग आले नाही, काही नाही, तुमच्याकडे मामू आहे. जब तक अपने पल्लों में पैसा हुए सब कोई सलाम सलाम करे, सलाम करे. सब वैसे के भाई, सब वैसे के भाई, सब वैसे के भाई.
तरुणांना एक विनंती करील, तुम्ही जितके पैसे कमीत आणि तितके लग्न झाल्यावर तुमच्या बायका तुमच्या पुढे पुढे करतात. सदा शृंगार भूषणे मालकाचं एक वाक्य स्वामी आळंदीतल्या मालकांचं, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी, कुटका देखो निशुनी जैसी पुच्छ हलवी. बायका पण काय काय म्हणतात, कदरले मेलेच्या चौचाला. एक जण म्हणला पैसे का मेल्यावर संग न्यायचेत का? सुंबळ्या, पैसे मेल्यावर सरणात टाकीत नसते पण मरेपर्यंत लागत असते. केळी घरी आल्यावर केळीचे सालटे तुपे बाबा खात नसते, पण केळी सुखरूप येण्यासाठी सालटे घरा लोक आणत असते. सालटे घरी आल्यावर फेकून देतात ना, तरी पण वजन आणावं लागतंय. या काही येडगाळानं सोलून आणले. काय म्हणली असं पप्याची माय बायला, मला नाही त्याला. शिकरासाठी गाड न्यावं लागलं असतं, नाही तर भांड थैलीत कसं होईल शिकरण. पैशाला किंमत आहे. कमवच तुमच्या वाट्याला शेती आली असेल, नोकरी आला असेल, पैशाला विश्रांती देत जा. हो, काल परवा 10-5 हजार जवळ आले, वाढदिवसाच्या दिवशी जोडीले. हो, मित्राने मस्त मजा मारली, सकाळी ते झोपले नाही, उठला तर काहीच नाही. हो, आंघोळीला गेला, बायकोन म्हणला टावल तिनं फाटका बरकर द्याला थोत्तर पुसायला. ती म्हणली मागचा फाटलाय, मी पोतरा केला, मला वाटलं काल पगार झाली येताना टावेल आणतान. ते म्हणलं वाढदिवसातच उडीले, मग परकारानं थोत्तर पुसातात. हे नाही, हे रुमाले मग उद्योगम वर्धनते लक्ष्मी. तुम्ही काम करायचं पोरांनो, मोठे व्हाल, मोठे व्हाल. असं बऱ्यापैकी चोखवत आमच्या गुरुबा काकाकडे आले. काकाने सगळ्यांना प्रणाम करायचा. गळ्यात तुळशीची मोठी माळ, महाराज वाकून लवून चोपून प्रणाम करणारी व्यक्ती पारकरी होते. एक मोठ्या घरची बाई घरी आल्या. काका या बाई साहेब. बाई साहेब शब्द वापरला. या या या. फाटकी वाकड बसायला टाकली. बाई अधिकारी होती. बाईनं सांगितलं, काका ज्या वाकडीवर तुमच्यासारखा निष्ठावंत वारकरी बसतो, त्या वाकडीला आमच्यासारख्या श्रीमंतानं पाय लावणं म्हणजे आमचे पितर नरकाला जातील. त्या गोदाड्याची आदर केला त्या बाई, मोठी बाई. आले काका, संक्रांत 15-20 दिवसावर आली, काय करायचं? काही हरकत नाही बाई साहेब, येईल एखादा पाहुणा. बऱ्यापैकी पाहुण्याला निरोप दिलाय. सगळ्या पाहुण्यानं नकार दिला तुपे बाबा, सगळ्या पाहुण्याला. त्या दिवशी संध्याकाळी खोर अर्धी भाकरी खावा वाटत नव्हती, बळस लोटली. नित्यनेमाचं भजन आटपलं. दारात वसरी संक्रांती गारव्यात असते, गारठ्यातच असते संक्रांत. बाहेर वसरीवर पोतं टाकलं. उशाला काय घेतलं असेल, साडीच्या तनसाची उशी घेतली आणि झोपताना एकदा विटेवरच्या मालकाला प्रणाम केला. देवा, अरे लेकरासारखं गावानं सांभाळले रे परमेश्वरा. अरे काही अडचण येऊ दिली नाही रे देवा. देवा असा दिवस नाही रे माझ्या घरी चूल पेटली नाही. कोणी ना कोणी काही ना काही द्यायचं रे देवा. आतापर्यंत लेकरासारखं गावानं प्रेम केलंय आणि या गावातल्या सौभाग्यवती स्त्रियांना वाण देण्यासाठी सुगडे करायचा व्यवसाय होता रे देवा. देवा तुझ्या हाने करता हात तोडलेत रे देवा. देवा मला तू प्राणापेक्षाही जास्त आवडतोस रे. माझ्या शरीराचा संग केलेल्या पापी हाताने तुझी शपथ पाठवली रे देवा. याच्या करता मी हात तोडलेत रे देवा. पण ज्या समाजानं, ज्या गावातल्या लोकांनी माझ्यावर कृपा केली, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी सुगडे करू शकत नाही. झोप लागली. झोपेत ठराविक लोकांचे डोळे रडले. बोलोबा महाराज एकदा वारी करत असताना मारुतीरायाच्या मंदिरात झोपले होते.
हातपाय दुखत असताना उद्या आपण पंढरपूरच्या वारीत चालू शकत नाही म्हणून झोपीत रडत होते. मारुतीरायनं पाहिलं बोलोबा महाराज झोपीत रडते. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं त्या गावाचं पंढरपूर करा. ताकद असत लोक, ताकद. रडले, झोप लागली. पहाटे उठले काका, स्नान आटपलं, नित्यनेम आटपला, देवदर्शन झालं, तुळशीला पाणी घातलं. फार मोठं शिवलिंग आहे तेरणा, फार मोठं शिवलिंग आहे. पातशाहीच्या काळात त्याच्यावर घन मारले होते. त्याच्या साईडचं कवर थोडस ऊल गेली. इतकं मोठं शिवलिंग आहे, कवटाळीत बसत नाही, एवढं मोठं शिवलिंग. दर्शन झालं, घरी आले. पंढरपुरातली सकाळची पूजा आटपली. पूजा आटपल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं मालकिनीला आवाज दिला, लक्ष्मी जी तुला लाल रंगाचं पातळ नेसावं लागते. ते म्हणले आज लालच आहे, लालच आहे. बनारस आहे ती, पैठणी आहे ती, तो शालू आहे, हे नाही नेसायचं. तुला साधं लाल रंगाचं पातळ नेसावं लागतं. काष्टा घातलाय. कुंकू लाव. मालक कुंकू आहे ना, आडवं लाव. आडवं लावायला लावलं. रुक्मिणी तुला विनंती आहे, माझ्या गोंडोबा काकासाठी तुला आज कुंभारणीचं रूप घ्यावं लागते. तुला आज कुंभारी मावशी व्हावं लागते. मालक एक बोलू तुम्हाला, मी कृपा केल्याच्या नंतर विश्वातली कुठली बाई श्रीमंत होती आणि माझी अवकृपा झाल्याच्या नंतर या विश्वातला कोणी व्यक्ती भिकारी होतो. मी एवढी मोठी माझी पात्रता आहे आणि मला आडवं कुंकू आहे, साधं पातळ, एका कुंभारीत मावशीचं रूप घ्यायला लागतं. रमा, लक्ष्मी, गोरोबा काका माझा अंतःकरण येत. अगं तुझ्या कपाळाच्या मालकाची शपथ बाटल्याच्या नंतर ज्याला हात तोडावा, कपाळाचा मालक म्हणजे कुंकाचा मालक, जगाचा बाप. लक्ष्मीला बोलते, रमा तुझ्या कपाळाच्या मालकाची शपथ बाटल्याच्या नंतर त्याने हात तोडावा ग. इतकं माझ्यावर प्रेम करणारा माझा काका आहे, गोरोबा काका आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी तुला कुंभारीन व्हावं लागते. कुंभारीन मावशीचं रूप घेतलं. जगाचे मालक कुंभार झाले. झाला झाला कुलाल पंढरीनाथ, झाला कुलाल पंढरीनाथ. कुंभार झाले. बाहेर आले. गरुडाने प्रणाम केला. तेव्हा काय, गरुडा माझ्या गोरोबा काकाचं काम करायचंय, तुला गाढव व्हावं लागतं. गरुडाला गाढव, गरुडाला 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 गाढव. जी मालक जी. पसारा टाकला गाढवावर म्हणून नाचे मागे मागे सांगते, कर्ज आणि नाचणं. पसारा टाकला गाढवाच्या पाठीवर आणि गोरोबा काकाच्या गावात सकाळी 9:30च्या 10च्या सुमारास रस्त्यानं एक गाढव, त्याच्या पाठीवर पसारा प्रकाशराव. गाढवाच्या गळ्यातली ती दोरी फटाळी म्हणते त्याला. गाढवाला लगाम नसतो ना, फटाळी. लगाम घोड्याला असतो. फटाळीचं ती दोरी हातात धरलेली आणि पलीकडनं आडवं कुंकू, लालबुंद कपाळ भरून कुंकू लावलेलं. आपल्याला दुपारी नामदेवरायचं दर्शन घेत असताना वाटीच्या तोंडा एवढं कुंकू लावलेली मथारी दिसली. आनंद वाटला. हो, त्याला येत नाही तर सूक्ष्मदर्शकाखाली पाहावं लागते. सौभाग्यवती काही व्हायचं. इतकं बारीक लावतात, इतकं बारीक, आणि ते बी खाली लावतात. वरी काय कोंबडी बसवायची कांडे गोळायला. कसं मालकाला आयुष्य वाढणार. एका माणसानं इतकी बारीक माळ घातली, म्हणलं जराशी ठोकर घालणं दिसणं. ते म्हणला रुतती. पाकिट नाही रुतत का तुला? हा, पाकिट रुतत नाही तुला? इतकी बारीक घातलीस का? बायकायनं काळी पोत घातल्यावानी. महाराज तुम्ही 5 किलो जरी सोनं घातलं ना, बाळ्यानं जरी 5 किलो सोनं घातलं तर आपल्या घरातले फुकताना चट काढून घेते, पण माळ नाहीत काढून. कोणाची माय गेली? मुझे नहीं खेती काढून
कुंकू लावणाऱ्या माझ्या मावल्यांना विनंती करतोय, टिकली का लाविनत पण त्याच्यावर एक कुंकाचं बोट लागायचा. कारण सांगतो तुम्हाला, ज्या बाईचे मालक अगोदर जातात ना, ते 14 मान आणतात महाराज, 14 सन्मान आणून घेतात. पहिला सन्मान आहे नवऱ्याचं प्रेत बाहेर काढलं की गावातली विधवा स्त्री पदरानं तीच कपाळ पुसते. एक